लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नूतन उपसंचालक दीपक चौने यांचा फीत कापून केला प्रवेश. लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे गांधी चौक येथे आरोग्य विभागाच्या जागेत कार्यरत असून बऱ्याच दिवसापासून या कार्यालयाची दुरुस्ती सुद्धा केली नाही. हे कार्यालय अगदी जुन्या पद्धतीचे होते. जे कोणी उपसंचालक म्हणून यायचे, कार्यकाल संपला की निघून जायचे, तर काही अधिकारी प्रभारी यायचे. पण बऱ्याच दिवसापासून या कार्यालयाची दुरावस्था दिसून यायची, त्यावर कोणी विचार करत नव्हता. कर्मचारी पण झाडाखाली चौकात चौकात फिरून कामे करत होते. पण या कार्यालयाला कायमस्वरूपी उपसंचालक म्हणून पुण्यावरून दीपक चौने यांना विभागीय शिक्षण आयुक्त यांनी पाठवले आहे. यामुळे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून कार्यालयाला अगदी शिस्त लागली आहे. यात आणखीन भर म्हणून लेखाधिकारीपदी महादेव सोनवणे हे रुजू झाले आहेत. हे कार्यालय एवढं सुंदर बनवलं की आता कुठं शिक्षण विभागाचं विभागीय कार्यालय दिसत आहे की काय. त्या अनुषंगाने उपसंचालक दीपक चौने यांचा नूतन कार्यालयामध्ये सर्व शिक्षणाधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत जंगी स्वागताने प्रवेश करण्यात आला. यावेळी हिंगोली येथील डाएटचे अधिव्याख्यात्या डॉक्टर आठवले मॅडम व प्राथमिक शिक्षण अधिकारी लातूर तृप्ती अंधारे मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी क्षीरसागर, सहाय्यक शिक्षण संचालक संजय पंचगल्ले व उपसंचालक कार्यालयातील सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत फीत कापून नूतन कार्यालयात प्रवेश करण्यात आला. यावरून असे दिसून येते की माणसाच्या कर्तबगारीवरून त्याच्या उंचीवरून वजन ठरतं. हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उपसंचालक म्हणून दीपक चौने यांची वर्णी लागणे होय. या ठिकाणी उपसंचालक म्हणून अधिकारी यायलाच तयार नव्हते. प्रत्येक वेळेस प्रभारीच यायचे, पण लातूर शिक्षण विभागाला लागलेले हे कलंक दीपक चौने यांनी खोडून काढून शिक्षणाची पंढरी असलेले लातूर, स्वर्गीय विलासराव साहेबांच्या आठवणी व साहेबांच्या स्वप्नाचं लातूर, लातूरचं शैक्षणिक पॅटर्न महाराष्ट्रात नावलौकिक करू असे उद्गार यावेळी दीपक चौने यांनी काढले. यावेळी दीपक चौने यांना डॉक्टर आठवले मॅडम यांच्या हस्ते पेढे भरून त्यांचा कार्यालयाकडून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यालयाचे उत्कृष्ट सजावट कलाकुसर करून जिल्ह्यात एक वेगळं कार्यालय शोभून दिसावं यासाठी या कार्यालयाची सजावट करणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गणेश पवार व ज्यांच्या संकल्पनेतून हे कार्यालय सजवले गेले ते लेखा अधिकारी महादेव सोनवणे यांचा पण चौने साहेबांनी सत्कार करून त्यांचे कौतुक केले. यावेळी सर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक विभागाचे कर्मचारी अधिकारी, संस्थाचालक बंडगर प्रभाकर व प्राध्यापक शेख मेहताब बेंडगे सर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. समाज गर्जना न्यूज मराठी लातूर.